खरात प्रकरणात 9 गुन्ह्यांचा तपास आणि प्रत्येक गुन्ह्याचे ठोस पुरावे आज समोर येत आहेत। अशोक खरात आणि त्याच्या या संपूर्ण लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपातल्या प्रत्येक आरोपावर असलेले पुरावे हे धक्कादायक आहेत आणि SIT कडनं याची माहिती देताना पूर्णपणे पुराव्यानिशी घेऊनच हे आरोपपत्र लवकरच दाखल केलं जाणार आहे। मात्र त्याच वेळी जे SIT वर आणि यंत्रणेवर जे तपास उपस्थित होत आहेत त्याच्यावर मात्र बोलणं टाळलं गेल्यामुळेच आता सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत। पत्रकार परिषदेचं आयोजन करून SITनं वास्तवात मात्र पत्रकारांशी बोलणं का टाळलं हा सवाल आता उपस्थित होतोय। पत्रकारांना अनेक प्रश्न उपस्थित होते जे जनतेचे प्रश्न होते आणि याच प्रश्नाच्या माध्यमातून कदाचित SITच्या असलेल्या तपासाची दिशा ही संपूर्णपणे लोकांना विश्वासार्ह ठरणार होती। मात्र पत्रकारांशी बोलणं टाळून SITनं ही संपूर्ण पत्रकार परिषद गुंडाळलेली आहे। दरम्यान या सर्व गोष्टींचा जो रोख होता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की CDR तपासाची बाहेर आलेली माहिती आणि त्याच गोष्टीवर SITनं उत्तर दिलेलं आहे की याची तपासणी सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। प्रॉपर्टी प्रकरणात ईडी चौकशी करणार असल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। अशोक खरात प्रकरणातली ही सगळ्यात मोठी बातमी। आणखीन CDR प्रकरणाची सरकारी पातळीवर चौकशी सुरू असल्याचं विधान तेजस्वी सातपुते यांनी केलं। किरण टाजणे आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की ही पत्रकार परिषद होती, पण वास्तविकता पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारायला सुरू केले त्यावेळी मात्र पत्रकार परिषद अक्षरशः गुंडाळली गेली। SITला नेमकं काय सांगायचं होतं आणि SIT काय बोलली नाही? किरण, प्रामुख्यानं गोपनीयता बाळगून ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे ती देता येईल अशा स्वरूपाचं विधान करत एकूणच पत्रकारांचे जे प्रश्न होते ते पाहता या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठलंही उत्तर त्याला दिलं गेलेलं नाहीये। यामध्ये सुरुवातीला रुपाली चाकणकर असतील, दीपक केसरकर असतील यांच्या भोवती जे प्रश्न उपस्थित केले जात आहे ते प्रश्न देखील पुढारी न्यूजनं विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र याला कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान जे सहआरोपी होऊ शकतात अशा स्वरूपांची कुठल्याही व्यक्तींची नावं या सगळ्या दरम्यान दिली गेलेली नाहीये। या पत्रकार परिषदेच्या दरम्यान मात्र ज्या SITच्या प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते यांनी या सगळ्या काळामध्ये पीडित ज्या महिला आहेत त्यांची गोपनीयता किंवा त्यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ती सोशल मीडियावर ज्या ज्या ठिकाणी पोस्ट केली जाते ते सगळं डिलीट केलं जातंय अशा स्वरूपाचा एक खुलासा केलेला आहे। तर काही अकाउंट देखील बंद केली गेलेली आहेत अशा स्वरूपाची माहिती दिली। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत 30 जणांचे या सगळ्या दरम्यान जबाब देखील घेतले गेलेले आहेत अशा स्वरूपाची माहिती देखील दिली गेलेली आहेत। अशोक खरात याचा जो काही SITच्या माध्यमातून चौकशीच्या अंती जो तपास केला जातोय तो पाहता त्याची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या अनुषंगाने ईडीने देखील माहिती मागवलेली होती, ती माहिती ईडीला देण्यात आलेली आहे अशा स्वरूपाचा देखील एक खुलासा SITच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला गेला। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या काळामध्ये ईडीकडनं जी माहिती मागवली जाईल त्याला सहकार्य केलं जाईल अशा स्वरूपाचं देखील म्हणणं आहे। जवळपास 12 गुन्ह्यांचा तपास जो आहे तो या SITच्या माध्यमातून केला जातोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ज्या SIT प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते यांनी इतर प्रश्नांना उत्तरं जरी दिली नसली तरी या सगळ्या बाबी बघता काही उच्च न्यायालयाचे किंवा मद्रास न्यायालयाचे देखील काही निकालाचे संदर्भ देत त्यांनी या सगळ्या दरम्यान गोपनीयतेचा भंग होईल अशा स्वरूपाचं कारण पुढे करून अनेक प्रश्न जे आहेत जे उपस्थित आत्ताच्या काळामध्ये केले जात आहेत त्याला उत्तर देणं टाळलेलं आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे आणि ती पोलीस कोठडी संपल्यानंतर VC-द्वारे त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि जो तिसरा गुन्हा आहे त्या तिसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी मागितली जाईल अशा स्वरूपाची देखील एक माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे SITचा आजवर झालेला जो तपास आहे त्या तपासाच्या अंती अगदी ठळक मुद्देच या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले गेले। मात्र एकूणच या गुन्ह्याची व्याप्ती पाहता जे प्रकरण आहे ते 60 दिवसांमध्ये त्याचं जे दोषारोपपत्र आहे ते देखील दाखल केलं जाईल। काही गुन्हे नंतरच्या काळामध्ये 4 ते 5 दिवसाच्या नंतरनं दाखल झालेले आहेत। असे एकूण दिवस बघता 40 ते 45 दिवसच आपल्या हातात आहेत आणि त्याचा तपास सुरू आहेत अशा स्वरूपाची माहिती देखील SITने दिलेली आहे। त्यामुळे चार्जशीट दाखल होईपर्यंत कुठलीही माहिती देता येणार नाही अशा स्वरूपाचं एक कारण देखील SIT कडनं पुढे करण्यात आलेलं आहे।
या सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट होती आणि वारंवार जे प्रश्न विचारले जात होते त्याची उत्तरं ही जनतेसाठी महत्त्वाची होती. त्यातला पहिला प्रश्न होता राजकीय नेत्यांचे सहभाग आणि त्यांच्या चौकशीच्या भूमिका. त्यातला दुसरा प्रश्न होता CDR आणि त्यातली संदर्भित भूमिका. आणखीन एक काही महत्त्वाचे जी गोष्ट होती तो म्हणजे काही पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा समावेश. त्या संदर्भात उत्तरं येणं ही जनतेसाठी जास्त महत्त्वाची होती आणि अर्थात तो काही तपासाचा भाग असण्यापेक्षाही जनतेच्या विश्वासाचा प्रश्न होता. म्हणून आजची या पत्रकार परिषदेकडे लक्ष होतं. काय सांगाल या सगळ्याबद्दल? ऋषी, प्रामुख्यानं जर बघितलं तर आजवर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विशेष पथकाच्या माध्यमातून चौकशी केली गेलेली आहेत. वेगवेगळ्या अनुषंगाने या सगळ्या काळामध्ये तपास देखील झालेला आहेत. मात्र SITचं पुढे काय झालं, काय त्याचा अहवाल आला याबाबतचे प्रश्न नेहमीच विरोधकांकडून उपस्थित केले जातात. आणि या सगळ्या SITच्या या सगळ्या दरम्यान ज्या वेळेला SIT फर्म झाली त्यावेळेला देखील हे प्रश्न उपस्थित केले गेलेले होते. एकूणच तपासावरच विरोधकांकडून अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. या सगळ्या काळामध्ये अंजली दमानिया यांनी जो CDR बाहेर काढला तो CDR नेमका त्यांना कोणी दिला किंवा काय, या सगळ्या काळामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तेजस्वी सातपुते ज्या SITच्या प्रमुख आहेत त्यांनी शासन स्तरावर याची चौकशी सुरू आहे अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याबाबतचा खुलासा किंवा त्याबाबतची माहिती देणं सुद्धा टाळलेलं आहे. नक्कीच. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर SITच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून येणारी जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची. या बातमीवर आपलं लक्ष असंच असेल. धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटबद्दल.